Hello, dear students. Let us continue with few more MCQs on the chapter Morphology of Plants. And here we go for the first slide. Very first question. A simple leaf can be differentiated from the pinna of a compound leaf on the basis of presence or absence of number of pinnae, shape of lamina, number of axillary bud and lateral bud. So simple leaf and compound leaf यांच्याबद्दल कंपॅरिझन आहे. तर काय असतं सिम्पल लीफ आणि कंपॅरेटिव्ह लीफ मध्ये काय ऍबसेंट असतं. जनरली इन केस ऑफ सिम्पल लीफ ऍक्झिलरी बर्ड्स आर प्रेझेंट इन द ऍक्सिल. That in case of compound leaf, the pinnae of the compound leaf, axillary buds are not present. So answer is the axillary bud. So answer is the axillary bud. Next is finely dissected leaf may be adapted, may be on adaptation of A. xerophytes, B. Psamophytes, halophytes and hadrophytes. आता फाइनली डिसेक्टेड लीफ हे साधारणपणे कुठे असतं तर ते हायड्रोफाइट्स मध्ये असतं. पूर्णपणे डिसेक्टेड लीफ तुम्हाला कुठे मिळेल तर यू कॅन गेट इट इन दी हायड्रोफाइट्स. नेक्स्ट इज स्टडी द गिवन फिगर. खाली फिगर्स दिलेला आहे फिलोटॅक्सीच्या. यू हॅव टू स्टडी इट अँड आयडेंटिफाय द करेक्ट टाइप ऑफ फिलोटॅक्सी. आता नाउ हिअर ऑन द स्टेम the leaves are arranged alternately, so it is alternate phyllotaxy. मी ऑप्शन्स बघण्यापेक्षा आपण डायरेक्ट त्याचे आन्सर्स बघू. सो वन इज alternate phyllotaxy. Here to the stem axis oppositely the leaves are arranged. From each node a pair of leaves they are developed in opposite fashion. So it is opposite phyllotaxy and which is generally seen in case of Annona squamosa, कस्टर्ड ऍपल म्हणा, सीताफळ, रामफळ याच्यामध्ये मिळतं. आणि नेरियम आणि चाफा याच्यामध्ये ही जी फिलोटॅक्सी डायग्राम मध्ये दिसते ती दिसते. वेअर फ्रॉम अ नोड मोर दॅन 2 leaflets leaves they arise forming a whorl. Therefore it is a whorled phyllotaxy. So first one alternate, second one opposite, third one whorl. Next one in spiral phyllotaxy the number of leaves at each node are. आता स्पायरल फिलोटॅक्सी मध्ये एका नोडला एकच असतो फक्त. स्पायरली दे आर अरेंज, नाइदर अल्टरनेटली नॉर अपोजिटली नॉर इन द होल्ड मॅनर. स्पायरली ॲट द नोडल एरिया द लीव्स आर अरेंज अलॉंग द सेंट्रल ऍक्सिस, वन लीफ ऍट अ टाइम. आता बाय मिस्टेक आपण याला बघितलेलं आहे आन्सर. In blank space phyllotaxy pair of leaves arise at each node. कोणत्या फिलोटॅक्सी मध्ये पेअर ऑफ लीव्स आहे. आता पेअर ऑफ लीफ नोडला अराइज इथल्यासारखं तर ती अपोजिट फिलोटॅक्सी असणार आहे. सो इन अपोजिट फिलोटॅक्सी अ पेअर ऑफ लीव्स अराइज ॲट ईच नोड अँड lie opposite to each other as in case of the plant. आता प्लांटचा एक्झाम्पल तुम्ही हिबिस्कस तर नाही, कॅलोट्रॉपिस आहे. So opposite and calotropis जे असेल that is C is the answer. Next, identify the group of plants possessing each tendril. A. P. Glory lily. लीफ टेंड्रिल्स कशा कशामध्ये असतात तर पी मध्ये तर असतात. इन केस ऑफ पी लीफ टेंड्रिल्स आर देअर. In case of glory lily also leaf tendrils are there. तर दोन्ही मध्ये पण तुम्हाला दिसतात पी आणि ग्लोरी लिली मध्ये. नंतर मग कुकुंबर, पंपकिन, वॉटरमिनॉल, ग्रेप. कुकुंबर मध्ये पण असतात पण सेम टेंड्रिल आहेत ते. वॉटरमेलॉन मध्ये पण सेम टेंड्रिल, ग्रेप वाईन मध्ये पण तुम्हाला सेम टेंड्रिल असतात. ऍक्सिलरी बड इज मॉडिफाइड इनटू टेंड्रिल. सो लीफ टेंड्रिल्स हे तुम्हाला पी आणि ह्या ठिकाणी डायग्राम आहे खालीची पीच वेअर द
वाइल्ड पीचा डायग्राम आहे, वेअर द leaves get develop into a leaf get develop into a tendril, आणि ही ग्लोरी लिली ज्या ठिकाणी लीफ अपेक्स गेट मॉडिफाईड इंटू टेंड्रिल. ओके, ते 39 हा त्याच्यावरच होता, तरी पण आपण बघूया 39. हा, याचा पी हेच ए हेच आन्सर होतं. डिफरंट पार्ट्स ऑफ लीफ आर मॉडिफाईड इंटू टेंड्रिल with the help of plant, which help the plant for climbing up. Identify the type of tendril that is seen in clematis. आता खालीलपैकी कुठल्या प्रकारचं टेंड्रिलर ग्रोथ ही क्लिमॅटिस मध्ये दिसते असं बघायचं. आता डायग्राम वरनं तुम्ही ओळखा की हे पीच आहे, हा झिझिपसचा आहे म्हणजे बोराचं, हे ग्लोरिओजा किंवा ग्लोरी लिलीचं आहे. म्हणजे आता आपला क्लेमॅटिसचं कुठलं असेल तर बी. So B is the answer. Lip petiole is become it twines around the surface and help the plant to climb up. Next one is leaf tip tendrils are present in. Leaf tip tendrils आता इथेच बघितलं आपण ग्लोरिओजा मध्ये असतात. Leaf tip tendrils are present in gloriosa. So spines present on areoles of opuntia represent the stem, leaves, buds, phyllodes. The spines on the areoles of opuntia, opuntiaचे areoles जे spines आहेत ते काय त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतात? ते रिप्रेझेंट द लीव्स. कारण एरिओल्स म्हणजे नोडल एरिया किंवा स्कार्स असतात. जर तू निवडून बघितलं त्याच्यावरती, जेव्हा त्याच्यावरचे स्पाइन्स गळून पडतात तेव्हा तिथे व्हाईट कलरचे डॉट्स दिसतात. सो दोज आर द एरिओल्स फ्रॉम वेअर द लीव्स दे डेव्हलप अँड द लीव्स गेट मॉडिफाईड इनटू स्पाइन्स. ओके, द गिवन फिगर रिप्रेझेंट्स व्हीएस ऑफ बल्ब, म्हणजे कांद्याचा हा सेक्शन आहे ज्या ठिकाणी स्टेम मॉडिफिकेशन बल्ब हे आहे. आयडेंटिफाय द डिफरंट पार्ट्स. आता डायरेक्ट आपण पार्ट्सची ऑप्शन निवडता डायरेक्ट मी तुम्हाला नावं सांगते प्रत्येकाची. व्हॉट आर द लेबल्स? ए इज अ ट्युनिक, आउटरमोस्ट स्केली लिप जी ड्राय झालेली असते, ड्राईड स्केली लिपला आपण ट्युनिक असं म्हणतो. सो ए इज ट्युनिक. बी आर द फ्लेशी स्पेशी स्केल्स, स्केल्स आहेत त्या ज्या फ्लेशी असो जे आपण खातो. आणि ए इट इज द अपायकल बड. ए इज अ अपायकल और टर्मिनल बड. ही ए अपायकल किंवा टर्मिनल बड आहे. सो द ऑप्शन इज ए ट्युनिक, बी फ्लेशी लीव्स. सो सी इज द ऑप्शन. Which of the following represents the edible swollen portion of ilium cepa? आता कुठला इडिबल स्वोलन पोर्शन इलियम सेपाचा? तर तो आहे स्केली लीव्स. हे जे स्केली लीव्स आहेत, सो दी स्केली लीव्स आर द इडिबल पोर्शन्स ऑफ, इडिबल पोर्शन रिप्रेझेंट द इडिबल पोर्शन इन केस ऑफ इलियम सेपा और व्हॉट यू से दॅट बल्ब, ज्याला तुम्ही मराठीमध्ये कांदा असं म्हणता. तर त्याच्यामधला इडिबल पोर्शन कुठला आहे? तर that is the scaly leaves. Okay, then next one is which of the following represents the edible swollen portion that we have already seen now? सो त्याच्या ऑप्शन मध्ये स्केली लीव्स नाहीच आहे. एरियल स्टेम आहे, रूट्स आहे, इंट्रोनोड आणि लिप बेस आहे. तर ग्रीन जे लीव्स असतात इलियम सेपाचे, त्याचा बेस हा असा स्केली लीव्स मध्ये असतो, स्केल्स मध्ये असतो, फ्लेशी स्केल्स मध्ये. सो द बेस in the form of fleshy scales is eaten. So leaf base is the answer. Which of the following plant in the garlic and onion are edible? Adventitious root, fleshy scale leaves, tunic, and none of this. So those are the fleshy scale leaves in the separate species. Fleshy scale ज्याला तुम्ही पाकळ्या म्हणता लसणाच्या, तर त्या edible असतात. Next is which of the following is an incorrect part? आता त्याच्यापैकी कुठला इनकरेक्ट आहे? फायलोक्लेडा पोशिया मध्ये असतात, दॅट इज करेक्ट. आपण पाहिलेलं आहे ते क्लॅडोड्स, रस्कस किंवा ऍस्पॅरागस दोन्ही मध्ये असतात. नंतर मग फिल्लोड इन ऍस्पॅरागस, दॅट इज आय थिंक रॉंग. कारण फिल्लोड तुम्हाला ऑस्ट्रेलियन अकेशिया मध्ये मिळतात किंवा पार्किन्सोनिया मध्ये मिळतात. म्हणजे त्याला
अकॅशिया ऑरिक्युलिफॉर्मिस म्हणून आपल्या कॅम्पसमध्ये पण झाड आहे, विद्याप्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्ये अकॅशिया ऑरिक्युलिफॉर्मिस. ते तुम्हाला बघता येतील तिची फिल्लोड. पार्किन्सोनिया कॅम्पसच्या बाहेर दिसते, येलो कलरची फ्लावर असतात. पार्किन्सोनिया ऑल्सो यू हॅव सीन. दोन्हीमध्ये फिल्लोड म्हणून लीफ पिट्यूल गेट कन्व्हर्टेड इंटू अ फोटोसिंथेटिक पार्ट कॉल्ड ॲज फिल्लोड. क्लॅडोड्स, ऍस्पॅरागस मध्ये मात्र क्लॅडोड्स असतात, म्हणून मग हे ऑप्शन रॉंग आहे या ठिकाणी. नंतर पार्किन्सोनिया इज अ गुड एक्झाम्पल. आताच मी सांगितलं ते फिल्लोडचं एक्झाम्पल आहे. नंतर मग आपण बघणार आहोत की सिलेक्ट द इनकरेक्ट मॅच रिप्रेझेंट इन द प्लांट विच इज रिलेटिव्ह प्लांट पार्ट मॉडिफाईड इंटू फूड स्टोरेज. आता खाली दिलेल्यापैकी कुठला प्लांट पार्ट हा फूड स्टोरेजला वापरला जातो? लिथारस ओडोरॅटम और स्वीट पोटॅटो. ऍक्च्युअली हा इथे देताना तुमच्या पुस्तकामध्ये चुकलेला आहे बरं का, कारण स्वीट पोटॅटोचं बॉटॅनिकल नेम लॅथरस ओडोरॅटम नाही. लॅथरस ओडोरॅटम म्हणजे स्वीट पी होतं, आणि स्वीट पी म्हटलं तर मग इथे स्वीट पी मध्ये रूट मॉडिफाय होत नाही, त्या ठिकाणी लिफचं मॉडिफिकेशन आहे, दॅट अप्पर लिफलेट गेट मॉडिफाईड इंटू टेंड्रिल. मग आपण जर स्वीट पोटॅटो म्हटला तर स्वीट पोटॅटो बॉटॅनिकल नेम आहे आयपोमिया बटाटाज, आणि आयपोमिया बटाटामध्ये मात्र रूट्स आर मॉडिफाईड फॉर द स्टोरेज ऑफ फूड. त्याला आपण ट्युबरकल्स असं म्हणतो किंवा ट्युबरक्युलेटेड रूट म्हणतो. तर ते या ठिकाणी मिळतात. तर आता किंवा ट्युबरस रूट्स म्हणतो. तर ट्युबरस रूट्स हे इथे आहे, हे एक रॉंग आहे. सो दिस वन इज रॉंग. आणि याच्यामध्ये डेलिया ल्यूज, डेलिया सुद्धा ट्युबरक्युलेटेड रूट्स, ट्युबरस रूट्स असतात डेलियामध्ये सुद्धा. तर फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स त्या ठिकाणी असतात. तर हे दोन रॉंग आहे त्या ठिकाणी. याचा याच्यामध्ये दोन रॉंग आन्सर असू शकत नाही, कुठलं तरी एक रॉंग असू शकतं. एका ठिकाणी कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक आहे. मला असं वाटतं लेथरस ओडोरॅटमच्या ऐवजी आयपोमिया बटाटा हे नाव टाईप करायला पाहिजे होतं, मग हा ऑप्शन पण करेक्ट जातो. आयपोमिया बटाटा मीन्स स्वीट पोटॅटो व्हेअर रूट्स आर मॉडिफाईड इंटू ट्युबरस रूट्स. जे रूट ट्युबरस होतात त्या ठिकाणी त्याला सिंपल ट्युबरस रूट्स असतात. आणि डेलियामध्ये मात्र कंपाऊंड फॅसिक्युलेटेड ट्युबरस असतात. तर ह्या ठिकाणी हे ऑप्शन इनकरेक्ट आहे. तसं आता आपल्या समोर हा प्रश्न आला तर हे दोन ऑप्शन इनकरेक्ट आहे. समजा तुम्हाला हा परीक्षेमध्ये प्रश्न पडला असता तर तुम्हाला याचे पूर्ण वेटेज मिळालं असतं का, बिकॉज द क्वेश्चन इज टेक्निकली रॉंग. ओके, असं होतं कधीतरी. 48 which plant part is modified into पिचर प्लांट. आता पिचर प्लांट डायग्राम तुम्ही बघितलाय, 10वी पर्यंत पिचर प्लांट शिकलात माझ्या माहितीप्रमाणे. कीटक भक्षी वनस्पती आहे, त्याच्यामध्ये लीफ ही मॉडिफाय होतो. पिचर जो पार्ट असतो फ्लॅटन सॅक लाईक, एक सॅक लाईक पार्ट तयार होतो ज्याच्यामध्ये कीटक आत शिरतात आणि मग त्याचं ट्रॅपिंग करतो प्लांट. तर ते पिचर हे लीफचं मॉडिफिकेशन आहे, दॅट इज अ मॉडिफिकेशन ऑफ लीफ. आता आपल्याला या ठिकाणी पार्किन्सोनिया नाही, कुठलं बघायचं होतं बरं, की क्लॅडोड्स पार्किन्सोनियामध्ये. पार्किन्सोनियामध्ये अशा पद्धतीने क्लॅडोड्स हे दिसतात, हे पार्किन्सोनियाचे क्लॅडोड्स. दिस आर द क्लॅडोड्स इन पार्किन्सोनिया. ओके. आणि मग दुसऱ्याचं तर आपण घेतलं नाहीये. तर प्रिव्हियस एक्झाम तुम्हाला मी मिनिंग सांगितलेलं आहे, याचा आन्सर सांगितलेला आहे का? या ठिकाणी लीफ हे आन्सर सांगितलं होतं मी तुम्हाला. नेक्स्टला जाऊया आपण. So the question is, a small, सारखं मला मध्ये येते. अ स्मॉल रूटलेस अक्वॅटिक प्लांट. तुम्हाला पण दिसत नसेल पूर्ण प्रश्न, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता, पण ती जी स्लीप आहे ती मध्ये येते. ए स्मॉल रूटलेस अक्वॅटिक हर्ब. आता रूटलेस अक्वॅटिक हर्ब आहे, in which a portion of leaf forms thin sac or bladder which traps the water insect. आता वॉटर इन्सेक्टला ट्रॅप करतो म्हणजे इन्सेक्टिव्होरस अक्वॅटिक प्लांट आहे. विच इज दॅट इन्सेक्टिव्होरस अक्वॅटिक प्लांट, हे आपल्याला शोधायचं. सो द नॉलेज बेस्ड प्रश्न आहे दॅट इन्सेक्टिव्होरस अक्वॅटिक प्लांट इज युट्रिक्युलॅरिया. तर ते प्लांट आहे युट्रिक्युलॅरिया. आता युट्रिक्युलॅरिया चा डायग्राम इथे द्यायचा असल्यामुळे आपण हे त्याच्यामुळे काय करतोय आपण, की हा जरा नंतर घेऊ आपण.
हे प्रश्न आपण थोडे नंतर घेऊ, पहिल्यांदा फ्लावर्सची घेऊ, सो दॅट आपल्याला या ठिकाणी तुम्हाला त्याचे डायग्राम्स मला फ्लॅश करता येतील आणि याचे सगळे उत्तर देता येईल. म्हणून पहिल्यांदा आपण फ्लावरची घेऊन टाकूया. ठीक आहे. मॅच द कॉलम 1 and 2 and select the correct option from the given code. आता गिवन कोड मध्ये कोणकोणते कोड्स दिलेले आहे बाबा? पेडिसेल म्हटल्यानंतर स्टॉक ऑफ फ्लावर. पेडिसेल इज अ स्टॉक ऑफ फ्लावर. ओके. नंतर पेडंकल इज अ स्टॉक ऑफ इन्फ्लोरसन्स और इन्फ्लोरसन्स ऍक्सिस. ओके. म्हणजे 2 and 4, 2 आणि 4 ने सुरू होणारा एकच ऑप्शन आहे तो म्हणजे ए. 2 आणि 4 वर. नंतर पण पुढे म्हणतो ब्रॅक्ट्स आर द रिड्यूस्ड लीव्स अँड पिटिओल इज द स्टॉक ऑफ लीफ. नंतर 55 रेफर द गिवन फिगर्स. त्याच्यामध्ये कंडिशन्स दिलेल्या आहे ओव्हरीच्या फिगर्स मध्ये. डिफरंट फ्लोरल पार्टचं इन्सर्शन दिलेलं आहे ऑन द थॅलामस. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. याच्यापैकी करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा. आता मी डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन सांगते. ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला सांगण्यापेक्षा पहिली ओव्हरी सुपेरियर आहे, इतर पार्ट्स इन्फेरियर आहे, बिकॉज ओव्हरी इज ऑक्युपाइंग एट द टॉप मोस्ट पोझिशन. सो इट इज हायपोगायनस. हायपो मीन्स बिलो द गाइन गायनोशियम. ऑल द फ्लोरल होल्स आर प्रेझेंट, देअरफॉर इट इज हायपोगायनस फ्लावर. ए हा हायपोगायनस आहे. बी आणि सी दोन्ही मध्ये कसं आहे की गायनोशियम लाईज इन द रिसेप्टेक्युलर कप. या ठिकाणी रिसेप्टेकलचा कप आहे, इथे रिसेप्टेकलची सॉसर आहे, म्हणजे बशीसारखा थोडा कमी खोल आहे, इथे जास्त खोल आहे रिसेप्टेकल. पण रिसेप्टेक्युलर कप मध्ये त्या ठिकाणी गायनोशियम आहे. सो गायनोशियम इज नायदर सुपिरियर नॉर इन्फिरियर. सो इट इज हाफ सुपिरियर इन केस ऑफ बी अँड सी. वेन द ओव्हरी इज हाफ सुपिरियर द फ्लावर इज सेड टू बी पेरीगायनस. तेव्हा त्या फ्लावरला आपण पेरीगायनस म्हणतो. नायदर द ओव्हरी इज सुपिरियर नॉर इन्फिरियर अँड सेम इज द केस इन केस ऑफ फ्लोरल पार्ट्स. द फ्लोरल पार्ट्स आर नायदर सुपिरियर नॉर इन्फिरियर. सो फ्लावर इज पेरीगायनस. म्हणजे बी आणि सी ही दोन्ही कंडिशन पेरीगायनस आहे. आणि डी मध्ये द ओव्हरी इज इन्फिरियर अँड फ्रॉम द टॉप ऑफ द ओव्हरी अदर फ्लोरल होल्स आर डेव्हलप. म्हणून इपी मीन्स अबाउट द गाइन म्हणजे गायनोशियम. अदर फ्लोरल होल्स आर लोकेटेड, देअरफॉर इपिगायनस कंडिशन आहे. ए इज द आन्सर. नेक्स्ट, इन द गायनोशियम, if the gynosium is present at the topmost position, ह्या इथे पाहिलं आपण, at the topmost position of the thalamus, flower is said to be, आताच बघितलं आपण, it is hypogynous. Read the given statement. Statements वाचायचे आहेत आपल्याला खालचे. Which condition of flower given described by the above statement? प्रत्येक स्टेटमेंट मध्ये कोणत्या प्रकारचं फ्लावर डिस्क्राईब केलेलं आहे ते सांगा म्हणतात तो. तर आपण बघूया आता. Which condition of flower being described by the above statements? Above the statements. आता वरच्या स्टेटमेंट्स मध्ये बघू, सगळे वाचू आपण पहिले स्टेटमेंट्स. गायनोशियम ऑक्युपाइज हायेस्ट पोझिशन while the other floral holes situated below. ही कंडिशन आहे. ही कोणती आहे? हायपोगायनस. म्हणजे हा फ्लावर 100% हायपोगायनस. पहिलं तर हायपोगायनस सांगतो. ओव्हरी सुपिरियर हायपोगायनस फ्लावर मध्ये असते. एक्झाम्पल ऑफ ब्रासिका हिबिस्कस अँड ब्रिंजल. ब्रिंजल पण हायपोगायनस फ्लावर आहे. ओके सर, हायपोगायनस फ्लावर म्हणजे याचा आन्सर येईल ए, हायपोगायनस फ्लावर. ओव्हरी सेट टू बी हाफ सुपिरियर and when the flower the condition is called as perigynous. या ठिकाणी पाहिला हाफ सुपिरियर ओव्हरी आहे, कंडिशन पेरीगायनस आहे. In blank space flower, margin of the thalamus grow upward enclosing the ovary completely. Margin of thalamus enclosing the ovary getting fused with it. Margins of the thalamus grow upward. ह्या margin of the thalamus grow upward and the ovary completely getting fused. अच्छा, they grow upward and get fused over here. आणि ओव्हरी पूर्णपणे फ्यूज कंडिशन मध्ये खाली असते, म्हणजे ही कंडिशन आहे. कोणती कंडिशन आहे ही? इपिगायनस कंडिशन. सो this describes the epigynous conditions. Now see, this is epigynous. This is describing epigynous. Based on the position of floral parts on the thalamus, the flowers are described as hypogynous or perigynous. And okay, with that we'll see in the next
ऑन द नेक्स्ट पेज. आता आपण पहिल्यांदा 49 बघितलं होतं की एक्वाटिक इन्सेक्टिव्होर कोणता आहे, तर तो युट्रिक्युलरिया आहे. याचा डायग्राम या ठिकाणी आपण घेऊया, युट्रिक्युलरियाचा या ठिकाणी. त्याच्याकरता आपण घेतलं. आता बघायचं आपल्याला हे दिसतं बघा, हा इन्सेक्ट आता आत गेला आणि या युट्रिकल मध्ये आत ट्रॅप झाला. पुन्हा एकदा दाखवलं, हा इन्सेक्ट आहे एक्वाटिक प्लांटचा, आहे ब्लॅडर मध्ये आत शिरला की लगेच जातो. अशा पद्धतीने युट्रिक्युलरियाचा हा जो लिफ्टचा जो खालचा भाग असतो तो अशा सॅक लाईक टायनी सॅक लाईक ब्लॅडर इट ट्रॅप्स द वॉटर इन्सेक्ट. एक्वाटिक इन्सेक्टला अशा पद्धतीने ट्रॅप करतो. हे तुम्हाला कळावं म्हणून मुद्दाम आपण ही डायग्राम या ठिकाणी आपल्याला फ्लॅश करायची असल्यामुळे पहिल्यांदा फ्लावरचे आपण घेतलेले होते ऑप्शन्स. नंतर मग इन्फ्लोरसन्सवरचे सगळे प्रश्न दिलेले आहेत या ठिकाणी आणि इन्फ्लोरसन्सचे प्रश्न पुन्हा रिकॉल करायला आपण इथे इन्फ्लोरसन्स पण या ठिकाणी फ्लॅश करणार आहोत. द गिवन फिगर शोज सम टाइप्स ऑफ इन्फ्लोरसन्स. आता सगळे इन्फ्लोरसन्सचे फिगर आहेत तर त्याला तुम्ही आयडेंटिफाय करायचं आहे. तर पहिल्यामध्ये पहा, ऍक्च्युली कंपाऊंड रेसिम आहे. कंपाऊंड रेसिमला पॅनिकल असं सुद्धा म्हणतात. सो फर्स्ट वन इज पॅनिकल. या ठिकाणी हा स्पाइक आहे, ज्या ठिकाणी स्टॉक्ड फ्लावर ससाईल आहे आणि रेसिमोज इन्फ्लोरसन्स विथ ससाईल फ्लावर, तर ते स्पाइक आहे. आणि नंतर मग दिस वन इज कोरिंब अँड दिस वन इज दिस वन इज अंबेल अँड दिस वन इज कोरिंब. हा अंबेल आहे आणि हा कोरिंब आहे. अंबेलिफेरस इन्फ्लोरसन्स तुम्हाला कोरिएंडर मध्ये मिळतं. तर हे बघा तुम्ही, हा डी हा ऑप्शन आहे. आता ह्या इथे तुम्हाला दिसला, हे सगळं तुम्हाला मी क्लासमध्ये घेतलेलं आहे. बघा, हा कंपाऊंड रेसिम ऑल्सो कॉल्ड एज पॅनिकल. This one is spike that we have already studied in your classroom. Then umbel, this one is umbel and this one is a corin. ओके, पण हे आपल्याला रिकॉल झाले पाहिजे आणि हे तुम्हाला मी ऑनलाईन टीचिंग मध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आता हे सोबत याच्याकडे ठेवलं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला क्लिक व्हावं. ठीक आहे. ब्लॅक स्पेस इन्फ्लोरसन्स इज कॉम्पॅक्ट स्पाइक लाईक इन्फ्लोरसन्स विथ स्मॉल युनिसेक्शुअल फ्लावर. स्मॉल युनिसेक्शुअल फ्लावर असलेला हा कॅटकिन आहे. Catkin is a inflorescence with small unisexual flower. So what should be the answer? What should be the answer? It should be catkin. साधारणपणे कॅटकिन कशामध्ये असतो बरं? कॅटकिन इन्फ्लोरसन्स एक प्रकारचं वीड आहे, ॲचिरॅन्थस ॲस्पेरा म्हणून, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे इन्फ्लोरसन्स कॅटकिन. 52 in blank space type of inflorescence main axis terminates in a flower. मेन ऍक्सिस टर्मिनेट्स इन अ फ्लावर म्हणजे सायमोज इन्फ्लोरसन्स झालं. या ठिकाणी बघा की मेन ऍक्सिस टर्मिनेट्स इन टू द फ्लावर. हा मेन ऍक्सिस हा टर्मिनेट इन टू द फ्लावर. तर मेन ऍक्सिस टर्मिनेट इन टू फ्लावर म्हणजे सायमोज. सो इन सायमोज टाइप ऑफ इन्फ्लोरसन्स मेन ऍक्सिस टर्मिनेट्स इन टू फ्लावर. हेन्स इट इज ऑफ लिमिटेड ग्रोथ. ओके, आपण सायमोज आणि रेसिमोजचा डिफरन्स पण बघितलेला आहे. अँड द फ्लावर्स आर बोर्न इन कोणत्या सक्सेशन मध्ये? अॅक्रोपेटल की बेसिपेटल? They are always born in a basipetal succession. So the answer is cymose and basipetal. नेक्स्ट, आता एक सायमोज इथेच डायग्राम आहे पहा. ही सायमोजची होती आणि ही रेसिमोजची होती. टर्मिनेट्स इनटू फ्लावर. आणि एक्झाम्पल बेसिपेटल काय आहे? कारण ओल्डर फ्लावर्स ऍट द अपेक्स अँड यंगर टू द बेस, म्हणून बेसिपेटल सक्सेशन. आयडेंटिफाय, याच्यामध्ये म्हटलं आहे दोन फ्लावर म्हणून आयडेंटिफाय करा कोणतं कोणतं आहे. इट इज क्वाईट इझी. हे रेसिमोज इन्फ्लोरसन्स आणि हे सायमोज आहे. सो ए इज द आन्सर, रेसिमोज अँड सायमोज. आता याच्यानंतर आपला 60 क्वेश्चन घेऊ आपण, म्हणजे नेक्स्ट पेजला आपण पास ऑन होऊ. रीड द पोझिशन ऑफ फ्लोरल वॉल्स इन द थॅलामस. On the thalamus, the flowers described as hypogyny, perigyny, and epigyny. Which of the following floral forms from A to D represent the flower rosa and prunus respectively? आता A to D मधले कोणते फ्लावर्स हे रोजा आणि प्रुनसला रिप्रेझेंट करतात असं त्यांनी विचारलेलं आहे. हे चार पैकी ह्या दिलेल्या चार ABCD. आता तुम्हाला चारही आपण पाहिलंय की पहिलं हायपोगायनस फ्लावर आहे, दुसरं पेरिगायनी आहे, तिसरं इपिगायनी आहे. तर याच्यामधला रोजा आणि प्रुनस म्हणजे रोजा आणि प्रुनस दोघांची पण एकच टाईपचं कंडिशन आहे. ती कोणामध्ये? तुम्ही आता रोज बघितलेला आहे की एवढा भाग इथून एवढा भाग हा पूर्णपणे ग्रीन असतो. सो इट इज अ पेरिगायनस फ्लावर. रोज हे पेरिगायनस फ्लावर आहे. आणि प्रुनस मध्ये सुद्धा पेरिगायनस, फक्त प्रुनस मध्ये सी कंडिशन असते आणि रोजामध्ये बी कंडिशन असते. म्हणजे रिसेप्टॅकल हे कपच्या आकाराचं असतं, जास्त डीप असतं, आणि प्रुनस मध्ये ते थोडं शॅलो असतं.
सो बी अँड सी इज द करेक्ट आन्सर. रोजा आणि प्रुनसचा विचार केला तर बी अँड सी इज द करेक्ट आन्सर. ओके, थोडं ह्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल की प्लेट थोडीशी आली, ग्रीन प्लेट. ओके, नेक्स्ट, आयडेंटिफाय द डिफरंट टाइप्स ऑफ एस्टायवेशन A, B, C, D अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता सगळे याच्यामध्ये फ्लोरल डायग्राम्स दिलेले आहेत आणि तुम्हाला टाईप ओळखायचा आहे. आता एव्हरी मार्जिन, एव्हरी individual member, sepal or petal has one margin which is overlapped, one is overlapping in case of every petal. So it is a twisted estivation, मोनो twisted estivation. ट्विस्टेड चे दोन आहेत, एक आहे सी आणि डी, दुसरा इम्ब्रिकेट आहे, वन कम्प्लिटली इनर, वन कम्प्लिटली आउटर, अदर आर इनर आउटर, तर ते इम्ब्रिकेट आहे. सो इम्ब्रिकेट म्हणजे आता डीच आहे, 100% डी आहे. नंतर मग हा व्हॉल्वेट एस्टावेशन आहे, नो पेटल कॉर्नर इज ओव्हरलॅपिंग, आणि हे स्पेसिफिकली पी बीन ग्राम मध्ये दिसतं, ज्याच्यामध्ये स्टँडर्ड, विंग्स आणि किल हे स्पेसिफाईड पॅपिलोलिशियस करोला असल्यामुळे त्याच्यामध्ये व्हेक्झिलरी टाइप ऑफ एस्टावेशन असतं. सो डी इज द आन्सर. ओके, नेक्स्ट इज आन्सर बाय मिस्टेक माझ्या आणि फ्लॅश झालं आहे. इन ब्लँक स्पेस एस्टावेशन द सेपल पेटल्स इन अ वॉल जस्ट टच इच अदर. फक्त टच करतात एकमेकांना, दे जस्ट टच इच अदर अलॉंग द मार्जिन विथआउट ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग होत नाही तर मग ते व्हॉल्वेट एस्टावेशन असतं. पण ते व्हॉल्वेट एस्टावेशनचा त्याच्यासोबत त्यांनी एक्झाम्पल पण दिलाय. व्हॉल्वेट आणि हिबिस्कस, विबिस्कस मध्ये ट्विस्टेड असतं. हा, ट्विस्टेड आणि हिबिस्कस तर नाहीच. मग व्हॉल्वेट अँड कॅलोट्रॉपिस इज द आन्सर. कारण हिबिस्कस मध्ये 100% ट्विस्टेड असतं आणि दिलेलं कंडिशन काय सांगितलेली आहे, व्हॉल्वेटची सांगितली, 100% व्हॉल्वेट. व्हॉल्वेट सोबत इट इज कॅलोट्रॉपिस इज द आन्सर. नेक्स्ट वन, आता ही डायग्राम इथेच आपण बघितली आहे. कोणता म्हटलं होतं आपण, व्हेक्झिलरी एस्टावेशन. त्याच्यामधली ही जी पेटल आहे ही लार्जेस्ट पेटल आहे, त्याला व्हेक्झिलम किंवा स्टँडर्ड पेटल म्हणतो. दिस इज कॉल्ड एज व्हेक्झिलम ऑर स्टँडर्ड. दिस वन इज अ पेअर कॉल्ड ॲज विंग्स अँड दिस वन इज अ किल. तर ही आपल्याला माहिती आहे. तीच पुन्हा ही फ्लोरल डायग्रामच्या ऐवजी इथे पुन्हा डायरेक्ट पेटल्स दाखवले आहे. दिस वन इज लेबल्ड एज अ स्टँडर्ड, दिस टू आर पेटल्स अँड दिस इज अ किल. तर ह्या स्टँडर्डला इथे फक्त व्हेक्झिलम म्हटलेलं आहे, बाकी सेम क्वेश्चन या ठिकाणी रिपीट झालेला आहे. तर इट इज नॉट मच डिफिकल्ट. नंतरचा आपण बघतो. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड आउट द इनकरेक्ट मॅच. याच्यामधला इनकरेक्ट मॅच आपल्याला शोधायचा आहे. थोडं दिसत नाही वाटतं याच्यामध्ये तुम्हाला, क्वेश्चन थोडा दिसत नाही तुमच्या पुस्तकामध्ये, तुम्ही बघा. हा क्वेश्चन या ठिकाणी आहे, फाइंड आउट द इनकरेक्ट मॅच असा प्रश्न आहे. आणि मॅचेस दिलेले आहे या ठिकाणी. पहिलं स्टराईल स्टेमन इज कॉल्ड अ स्टॅमिनोड, इट इज करेक्ट. देन नेक्स्ट वन इज the stamens attached to the petals are epipetals, that is also correct. Stamen attached to the perianth, they are called epiphyllous stamens, episepalous nahi, so this is incorrect. Free stamens are polyandrous, this is also correct, so C is the answer. Next one is select the correct pair out of the following मध्ये correct pair correct incorrect म्हटलंय, incorrect pair. आता monoidal stamens are seen in case of hibiscus, that is correct. Diadelphous stamens they are seen in case of cucurbita. कुकरबिटा मध्ये डायडल्फस स्टेमन्स असत नाही. कुकरबिटा मध्ये कधीही आपल्याला डायडल्फस स्टेमन्स दिसत नाहीत. सो दॅट इज इनकरेक्ट. पॉलीएडल्फस कंडिशन तुम्हाला सायट्रस मध्ये दिसते, ते करेक्ट आहे. पॉलीएडल्फस कंडिशन इन केस ऑफ सायट्रस इज करेक्ट. आणि सिंजेरियस स्टेमन्स इन हेलिएंथस ते पण करेक्ट आहे. पण डायडल्फस स्टेमन्स आपल्याला कुकरबिटामध्ये दिसत नाही. डायडल्फस स्टेमन्स आपल्याला कुठे दिसत माहित आहे, पी मध्ये. सोल्याने म्हणजे फॅबेसिसचं बघितलंच आपण, फॅमिली त्याच्यामध्ये दिसतात. नंतर मग सिंजेनेशियस कंडिशन ऑफ स्टेमन्स इज फाउंड इन द फॅमिली. सिंजेनेशियस स्टेमन्स हा वरचाच प्रश्न पुन्हा आला आपल्याकडे की सिंजेनेशियस स्टेमन्स आर फाउंड. इथेच दिलाय हेलिएंथस. हेलिएंथस मध्ये सिंजेनेशियस स्टेमन्स असतात. हेलिएंथसची फॅमिली कोणती आहे फक्त तेवढं लक्षात घ्यायचं. त्याची द फॅमिली इज ॲस्टरेसी और कंपोजिटी. त्याची जी फॅमिली आहे हेलिएंथसची ती ॲस्टरेसी किंवा कंपोजिटी आहे. म्हणजे सनफ्लावर बघा त्याची फॅमिली आहे. तर सो इट इज ॲस्टरेसी, म्हणून आन्सर येणार ॲस्टरेसी. मोनोथिकस स्टेमन्स
दॅट इज प्रेझेन्स ऑफ सिंगल अँथर लोब इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ फॅमिली. मी तुम्हाला अँथरचं स्ट्रक्चर, स्टेमनचं स्ट्रक्चर जेव्हा शिकवलं त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की 4 पोलन सॅक केव्हा असतात बायलोब्ड अँथर मध्ये, त्याला आपण डायथिकस अँथर म्हणतो. 2 पोलन सॅक केव्हा असतात जेव्हा ते मोनोथिकस असतं. आणि त्याचे एक्झाम्पल पण सांगितले होते. द एक्झाम्पल इज हिबिस्कस. आणि हिबिस्कस बिलॉंग टू द फॅमिली माल्व्हेसी. माल्व्हेसीचे सगळे मेंबर, मग आता माल्व्हेसीचे मेंबर कोणते आले? एक हिबिस्कस रोजा सायनेन्सिस, दुसरं हिबिस्कस एस्क्युलॅन्टस, हिबिस्कस कॅनाबिनस म्हणजे ताक ज्याला म्हणतो. तर हे सगळ्यांमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने गोनाडार्फस स्टेमन्स दिसतात. माल्व्हेसीचे मेंबर्स आहेत ते. आयडेंटिफाय द डिफरंट टाइप्स ऑफ प्लासेंटेशन शोन इन द फिगर. तर वेगवेगळे प्लासेंटेशन आयडेंटिफाय करायचे. आता मार्जिनला fruit is pod and at the margin the ovules are attached, so it is marginal placentation. At the base of the unilocular ovary ovule attached, it is basal placentation. To the central placenta and the which is septate central placenta, the ovules are attached, it is axial placentation. To the axis which is not septate unilocular ovary, it is called as free central, and towards the margin it is attached, it is parietal placentation. B is the आन्सर. हे डायरेक्ट इथेच आपल्याला कळले पाहिजे. नेक्स्ट, इन ब्लँक स्पेस प्लासेंटेशन मोनोकार्पिलरी ओव्हरी बियर्स अ सिंगल लॉन्जिट्युडिनल ओव्ह्यूल ऍट द जंक्शन ऑफ 2 फ्युज्ड मार्जिन. 2 मार्जिन फ्यूज झाल्या, बघा इथे 2 मार्जिन फ्यूज झाल्या. तर कोणता आहे? मार्जिनल प्लासेंटेशन आहे. 2 मार्जिन फ्यूज झाल्या त्या ठिकाणी मार्जिनल प्लासेंटेशन असतं. विच काइंड ऑफ प्लासेंटेशन? आता इथे बघितल्याबरोबर कळतं सेंट्रल ऍक्सिस आणि ते पण विथ सेप्टा. हे कोणतं प्लासेंटेशन आहे? एक्झाईल प्लासेंटेशन आहे. त्या आन्सर याचा एक्झाईल असणार. ओके. विच ऑफ द फॉलोइंग फिगर रिप्रेझेंट टिपिकल प्लासेंटेशन सीन इन केस ऑफ हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. हिबिस्कस रोजा सायनेन्सिस मध्ये कोणतं प्लासेंटेशन असतं? हे प्लासेंटेशन असतं. त्याला आपण एक्झाईल प्लासेंटेशन म्हणतो. बघूया. सो इट इज हिअर, दिस इज ए. हे आन्सर असायला पाहिजे. एक्झाईल प्लासेंटेशन हिबिस्कस मध्ये असतं. म्हणजे माल्व्हेसीच्या सगळ्याच मेंबर मध्ये ट्रायकार्पिलरी, पेंटाकार्पिलरी, सिनकार्पस ओव्हरी असते. गायनोशियम सिनकार्पस असल्यामुळे एकापेक्षा जास्त कार्पेल फ्यूज असतात आणि ते तेवढ्या लॉक्युल्स मध्ये दिसतात. 3 लॉक्युल दिसतात, 3 कार्पेल फ्यूज आहेत. इथे पण 3 लॉक्युल दिसतात, 3 कार्पेल्स आहेत. असं. 73 ovary is one chambered but it becomes two chambered. Ovary is one chambered but it becomes two chambered because of first placenta. तर ती ब्रासिका कॅम्पेस्ट्रिस म्हणजे मोहरी, त्याच्यामध्ये हे असं आपल्याला दिसतं की ती खरी बायकार्पेलरी गायनोशियम असतं, सॉरी मोनोकार्पेलरी गायनोशियम असतं, पण ते टू चेंबर्ड अपियर होतं. ओके. Then match the column 1 and 2 and select the correct options in the given codes. आता करेक्ट ऑप्शन्स आपल्या गिवन कोड मध्ये सिलेक्ट करायचे म्हटल्यानंतर मार्जिनल प्लासेंटेशन फाउंड इन केस ऑफ पी. वाटाण्यामध्ये मार्जिनल प्लासेंटेशन असते. आपण बरेचदा आतापर्यंत याच्यामध्ये रिपीट केलेलं आहे. परायटल प्लासेंटेशन आपल्याला कशामध्ये मिळालं होतं? परायटल प्लासेंटेशन इज सीन इन केस ऑफ मस्टर्ड आर्जिमोन मध्येच, मस्टर्ड आर्जिमोन मध्येच परायटल प्लासेंटेशन असतं. एक्झाईल प्लासेंटेशन हिबिस्कस मध्ये असतं. टोमॅटो, हे बघा, हे टोमॅटोचं एक्झाईल प्लासेंटेशन दिसतं. हे इथे हिबिस्कस मधलं एक्झाईल प्लासेंटेशन असतं. तर यांच्यामध्ये एक्झाईल प्लासेंटेशन. फ्री सेंट्रल प्लासेंटेशन काकडीमध्ये असतं. फ्री सेंट्रल डायन्थस मध्ये पण असतात. इथे ते डायन्थस एक्झाम्पल दिलंय. बेसल प्लासेंटेशन इन केस ऑफ मारिगोल्ड अँड सनफ्लावर. अशा पद्धतीने आहे. तर ए इज द ऑप्शन. पहा, A2 म्हणजे पी, मार्जिनल प्लासेंटेशन इन पी. B3 म्हणजे मस्टर्ड. नंतर मग C4 म्हणजे हिबिस्कस एक्झाईल प्लासेंटेशन. D5 म्हणजे डायन्थस, फ्री सेंट्रल डायन्थस मध्ये असतं. आणि बेसल प्लासेंटेशन हे सनफ्लावर किंवा मारिगोल्ड मध्ये, म्हणजे पहिल्या फ्रूट टाईप वरती आणि फ्रूट वरती आता क्वेश्चन बघणार आहोत आपण. फिगर रिप्रेझेंट्स, आता हे सिंपल फ्रूट आहे मँगो, ह्याचे पार्ट्स विचारले. डायरेक्ट मी तुम्हाला लेबल्स तुम्ही आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करा आणि सांगा मला व्हॉट इज A, B, C आर द पार्ट्स ऑफ द फ्रूट वॉल कॉल्ड ॲज पेरिकार्प. पेरिकार्पच्या 3 लेअर आहेत. आउटरमोस्ट लेअर त्याला म्हणतो ए, दॅट इज इपिकार्प. मिडल लेअर जी पल्पी असते, स्वीट पल्पी,
आता तुम्ही एन्जॉय करता येते, दॅट इज अ मिझोकार्प. अँड एंडोकार्प इज द इनरमोस्ट लेअर इनसाइड विच द सीड ऑफ द मँगो लाईज, दॅट इज द एंडोकार्प. सो इपिकार्प, मिझोकार्प अँड एंडोकार्प टुगेदर फ्रॉम द पेरिकार्प. हे 3 लेयर्स आहे, इपिकार्प, मिझोकार्प आणि एंडोकार्प. बी मध्ये दिसतं. आणि डी आहे सीड. सो बी इज द आन्सर. मेज ग्रेन इज अ फ्रूट नोन ॲज. तर आता मेज ग्रेनला आपण जेव्हा ड्राय इंडेहिसंट फ्रूट पाहिले होते तेव्हा तुम्हाला मी सांगितलं की मेज ग्रेन, सगळे सिरियल्सचे ग्रेन, सगळी जी धान्य असतात त्याच्यामध्ये मग ज्वार, मेज, बाजरा यांच्यामधल्या फ्रूटला आपण कॅरिऑप्सिस म्हणतो, ज्या ठिकाणी फ्रूट वॉल अँड सीड वॉल गेट फ्यूज. आपल्याला कधीही त्याची सीड वॉल सेपरेट करता येत नाही, म्हणून ते इंडेहिसंट फ्रूट मध्ये जातं. कॅरिऑप्सिस इज अ फ्रूट टाईप, कॅरिऑप्सिस. मग या ठिकाणी तुम्हाला फक्त मेजच नाही, ज्वार विचारलं तरी कॅरिऑप्सिस आहे, व्हीट विचारलं तरी कॅरिऑप्सिस, मेज म्हणजे सगळ्या सिरियल्स मध्ये. इन शॉर्ट द फ्रूट टाईप इज कॅरिऑप्सिस. इडिबल पार्ट ऑफ ऍपल, ऍपलचा इडिबल पार्ट जो आपण खातो तो काय आहे? तो इपिकार्प आहे, मिझोकार्प आहे, एंडोकार्प आहे की थॅलामस? व्हॉट इज दिस? आपण म्हटलं हे फॉल्स फ्रूट आहे ज्याच्यामध्ये थॅलामस, इन्क्लुडिंग द थॅलामस अँड केलिक्स, करोला, होल फ्लावर गेट इन्व्हॉल्ड इन द फॉर्मेशन ऑफ फ्रूट अलॉंग विथ द ओव्हरी. आणि आपण त्याचा ओव्हरीचा आणि ओव्ह्यूल्स म्हणजे सीड्सचा पार्ट काढून टाकतो, फक्त त्याचं थॅलामस खातो आपण, जे खातो ते. आता हे एक्झाईल प्लासेंटेशन असलेलं टोमॅटोचं चित्र आहे फिगर मध्ये. आधी काय म्हटलं? सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. आता ह्या फिगर कडे बघायचं आणि इनकरेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट करायचं. इट रिप्रेझेंट द बॅकेट फ्रूट ऑफ लायकोपर्सिकॉन एस्क्युलेंटम. येस, टोमॅटोला लायकोपर्सिकॉन एस्क्युलेंटमच म्हणतात. नंतर इट इज डिराइव्ड फ्रॉम अ मोनोकार्पुलरी एपोकार्पस गायनोशियम. आता मोनोकार्पुलरी असतं तर एकच चेंबर दिसलं असतं, पण इथे किती चेंबर दिसतात? 1, 2 आणि 3 चेंबर. म्हणजे किती आहे ते? कसं येते? ट्राय कार्पिलरी सिनकार्पस गायनोशियम आहे, त्याच्यामुळे 3 चेंबर्स आपल्याला दिसतात. सो सेकंड वन इज इनकरेक्ट. ओके. मग नंतरचं इट रिप्रेझेंट अ बेरी फ्रूट, इट इज करेक्ट. बोथ बी अँड सी इट इज. बी अँड सी म्हटलं तरी पण रॉंगच आहे. तर फक्त या ठिकाणी इनकरेक्ट कोणता आहे? तर इट इज डिराइव्ड फ्रॉम मोनोकार्पुलरी गायनोशियम. हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. बी आणि सी नाही, कारण सी त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. त्या ठिकाणी 79. आयडेंटिफाय. आता या ठिकाणी 2 फ्रूट टाइप्सचे एलएस दिलेले आहेत. अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. याच्यामधला करेक्ट ऑप्शन म्हटलं आपण पाहिला येतो, पहिला पिपो आहे, दुसरा ड्रूप. मँगो किंवा कॉकस न्यूसिफेरा याच्यामधला फ्रूट टाईप हा ड्रूप आहे, ज्याच्यामधला इनरमोस्ट कव्हरिंग, कारण त्याचं हार्ड असतं. हार्ड एंडोकार्पच्या आत सीड लोकेटेड असते. इन केस ऑफ मँगो असो, इन केस ऑफ कॉकस निसिफेरा म्हणजे नारळ असो, नारळामध्ये आणि आंब्यामध्ये हार्ड एंडोकार्पच्या आत सीड असतं. दोन्हीमध्ये फ्रूट टाईप कुठला आहे? ड्रूप आहे. आणि पेपो हा तुम्हाला कुठलं ते फळ, तुम्ही किवी खाता की त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पेपो दिसतं, गावामध्ये दिसतं. नंतर सिलेक्ट द मिसमॅच पेअर आउट ऑफ द फॉलोइंग. मधला मिसमॅच पेअर तुम्हाला बघायचा आहे. मिसमॅच पेअर बघायचा आहे. आता कोणता असेल बरं? सायकोनस फायकस मध्ये असतो. फायकस म्हणजे अंजीर मध्ये सायकोनस, प्रुटोसोरोनस हे अनानस मध्ये असतं. पोम, मँजीफेरा इंडिका. आता मँजीफेरा इंडिका म्हणजे काय? मँगो मध्ये पोम आहे का फ्रूट? मँगो मध्ये तर ड्रूप फ्रूट असतं. सी इज इनकरेक्ट. अँड क्रीमोकार्प इज कॉरिएंडर. हे सायझोकार्पिक फ्रूट आहे क्रीमोकार्प. ज्या ठिकाणी तुम्ही बघितलं की धणे जे असतात कोथमिरीचे, तर ते ब्रेक केले की त्याचे 2च मेरिकार्प तयार होतात, म्हणून त्याला क्रीमोकार्प म्हणतो. तर क्रीमोकार्प हे सायझोकार्पिक फ्रूट आहे, त्याचं एक्झाम्पल आहे, त्यामुळे हे करेक्ट आहे. फक्त पोम, मँजीफेरा इंडिका इट इज अ मिसमॅच पेअर. सीड मध्ये आता एक्स इज अ स्कार ऑन द सीड. आता तुम्हाला मी मोनोकॉट सीड आणि डायकॉट शिकवलं, त्यावेळेला हा भाग सांगितला. हायलम कशाला म्हणायचं? हायलम इज अ स्कार ऑन द सीड कोट थ्रू विच द डेव्हलपिंग सीड्स वेअर अटॅच्ड. तर तो हायलम आहे. अटॅच टू द फ्रूट अबाउ द एक्स म्हणजे अबाउ द हायलम इज अ स्मॉल ओपनिंग or pore called as micropyle.
So it is hilum and micropyle is the answer. It is B. The next, refer to the given figures. खाली आता एक डायकॉटची फिगर दिलेली आहे. डायकॉट सीड नंतर ते कॉटिलॉडॉन एम्ब्रायो विथ कॉटिलॉडॉन्स बाहेर काढलेला डायकॉटचा. ओके, अशी फिगर दिली आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली आयडेंटिफाईज द लेबल्ड पार्ट. आता लेबल्ड पार्ट आयडेंटिफाय करणार आहे ऑप्शन म्हटले ते. आता हा ए काय आहे? ए इज अ सीड कोट. ए हा सीड कोट आहे. नंतर मग बी काय आहे? A is a seed coat, it is correct. B काय आहे? B is a hilum, scar. नंतर मग सी काय आहे? तर मायक्रोपाईल असायला पाहिजे. डी काय आहे? तर कॉटिल्युडॉन्स आहेत. डी कॉटिल्युडॉन्स आहेत. आणि ई काय आहे? तर प्ल्युम्यूल आहे. हा वरचा एम्ब्रियोचा वरचा भाग म्हणजे हे प्ल्युम्यूल आहे. आणि एफ काय आहे? तर रॅडिकल आहे. हे आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामधलं एकही जर इनकरेक्ट असेल तर ऑप्शन इनकरेक्ट. ए सीड कोट करेक्ट आहे. बी कॉटिल्युडॉन आहे का? नाही. म्हणजे इनकरेक्ट झालं ए. मग डी मायक्रोपाईल. डी मायक्रोपाईल का? डी कॉटिल्युडॉन्स आहे. म्हणजे बीलाही सोडून दिलं. आता बी हायलम. बी हायलम इट इज करेक्ट. and E is plumule, it is correct, and F is radical, it is also correct. म्हणजे C करेक्ट आहे. सी मध्ये दिलेले सगळे ऑप्शन करेक्टली सांगितलेले आहे. बी हा हायलम, ई हा प्ल्युम्यूल, हा या ठिकाणी प्ल्युम्यूल, आणि एफ हा रॅडिकल. अशा पद्धतीने सगळे ऑप्शन सी चेच फक्त करेक्ट आहे. आता डी ला पण आपण एकदा चेक करू. सी कॉटिल्युडॉन. सी म्हणजे हा सी हा मायक्रोपाईल आहे. ते याने कॉटिल्युडॉन म्हटलं म्हणजे रॉंग. डी हा मायक्रोपाईल म्हटलं, बी तर कॉटिल्युडॉन आहे. ई हा रॅडिकल म्हटलं तर ई हा प्ल्युम्यूल आहे. तर बी अशा पद्धतीने आपल्याला ते चेक करायचं होतं. नंतर 83 जवळपास सगळे प्रश्न आज तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. आपण कंप्लीट करतोय मला असं वाटतं आज, कारण आपण मला वाटतं 25 एक प्रश्न याच्या अगोदर घेतलेले आहेत. एंडोस्पर्मिक सीड्स फाउंड इन केस ऑफ. आता एंडोस्पर्मिक सीड म्हणजे ज्याच्यामध्ये कॉटिल्युडॉन्स मध्ये अन्न साठवलेलं असतं. सॉरी, कॉटिल्युडॉन मध्ये असलं तर ते नॉन एंडोस्पर्मिक सीड झाली. एंडोस्पर्मिक सीड म्हणजे एंडोस्पर्म मध्ये फूड स्टोअर्ड. तर एंडोस्पर्म मध्ये फूड स्टोअर्ड कशामध्ये असतं? सगळ्या मोनोकॉट प्लांट्स मध्ये, म्हणजे मेज, ज्वार, बाजरा, त्याच्यामध्ये त्या सगळ्या एंडोस्पर्मिक सीड आहे. म्हणजे बार्ली पण आलं त्याच्यामध्ये, सगळ्या सिरियल्स मध्ये एक बार्ली येणार. आणि कॅस्टर मध्ये पण एंडोस्पर्मिक सीड आहे, जे व्हाईट ऑइली पार्ट दिसतो, दॅट इज द एंडोस्पर्म. आणि पी मध्ये कॉटिल्युडॉन्स मध्ये असतं. सो ए अँड बी बोथ इज द आन्सर. इन अल्ब्युमिनस सीड, अल्ब्युमिनस आणि एक्स अल्ब्युमिनस हे दोन टर्म अल्टरनेटिव्ह टर्म्स आहे. कशा करता? अल्ब्युमिनस म्हणजे एंडोस्पर्मिक, एक्स अल्ब्युमिनस म्हणजे नॉन एंडोस्पर्मिक. These are the alternative terms for endospermic and non endospermic. अल्ब्युमिनस म्हणजे एंडोस्पर्मिक आणि एक्स अल्ब्युमिनस म्हणजे नॉन एंडोस्पर्मिक. सो अल्ब्युमिनस सीड म्हणजे एंडोस्पर्मिक सीड, फूड इज स्टोर्ड इन एंडोस्पर्म. आणि एक्स अल्ब्युमिनस म्हणजे नॉन एंडोस्पर्मिक सीड, फूड इज स्टोर्ड इन कॉटिल्युडॉन. एंडोस्पर्म अँड कॉटिल्युडॉन शुड बी द आन्सर. कुठलं असेल पाहिजे? एंडोस्पर्म अँड कॉटिल्युडॉन. ए इज द आन्सर. सिरियल्स अँड कॅस्टर अँड कोकोनट पजेस. आता सिरियल्स मध्ये मी सांगितलं एंडोस्पर्मिक असतं, कारण एंडोस्पर्म सीड. कॅस्टर मध्ये पण एंडोस्पर्म. कोकोनटचं जे आपण खातो खोबरं, दॅट इज ऑल्सो एंडोस्पर्म. सो दे ऑल्सो पजेस द एंडोस्पर्म. सो दे आर एंडोस्पर्मिक सीड. कॅस्टर आहे सीड. नंतर मग कोकोनट आहे, सिरियल्स आहे. आता नारळ खाताना नाही म्हणा की नारळ म्हणजे नारळाचा एंडोस्पर्म खातो. Monocotyledonous seeds possess a single cotyledon which represented by. तर मोनोकॉट सीड मध्ये सिंगल कॉटिल्युडॉन असतो. ते कशाने रिप्रेझेंट होतो? हा इथे या ठिकाणी हा शिल्ड शेप कॉटिल्युडॉन असतो. सिंगल कॉटिल्युडॉन इज नोन एज स्कुटेलम. Single shield shaped cotyledon is called as scutellum. This one is a shield shaped cotyledon present at one corner of the endospermic seed. Coleorhiza and coleoptile, these are the protective covering on radicle and plumule and radicle and plumule respectively. Coleorhiza, rhiza म्हणजे root, and coleo म्हणजे covering on root, coleorhiza, covering on plumule, coleoptile. So they are the covering on root and stem or radical and plumule respectively. आता इथे radical म्हटलं की root म्हटलं. आता बघूया आपण काय म्हटलं. radical and plumulus म्हटलं, are radical and plumule respectively.
गिवन फिगर, आता ही फिगर दिलेली आहे मेसची, म्हणजे एक एंडोस्पर्मिक सीड आहे मेस, त्याच्यामध्ये ABCD आर द आयडेंटिफाय द पार्ट्स लेबल ABCD फ्रॉम द लिस्ट मधनं ABCD. आता लिस्ट मध्ये न बघताना आपण सांगितलं पाहिजे हा डी जो पार्ट आहे हा एवढा सगळा, हे स्कुटेलम आहे, शिल्ड शेप मोनोकॉट एम्ब्रियो कॉल्ड एज स्कुटेलम, हे 1 नंबरला दिलंय ते आहे. नंतर मग ए जो आहे इट इज प्ल्युम्यूल, वरच्या बाजूला आहे म्हणजे प्ल्युम्यूल आहे. बी आहे तो रॅडिकल आहे, आणि हे रॅडिकल वरचं कव्हरिंग त्याला म्हणायचं कोलिओराइज. सी कोलिओराइज असे याचे ऑप्शन्स आहेत. सी कोलिओराइज. तर याच्यामधनं जे येतील ते आपण शोधायचे. तर आता ए ला काय म्हटलं आपण, कोलिओप्टाईल. कोलिओप्टाईल म्हणजे 2, फर्स्ट 2 वाला एकच ऑप्शन आहे इथे, तर बी हे आन्सर आहे. तर मी तुम्हाला सगळे करेक्ट सांगितलेले आहे. देन विच फ्लोरल कंडिशन्स रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल सर्कल प्लस इंटू सर्कल आणि एक पर्सेंटेज साइन रिस्पेक्टिव्हली. तर हे काय आहे, आता आपण तुम्हाला सगळं सांगितलं काय आहे, प्रत्येकाचा आन्सर मनामध्ये तयार असेल. व्हॉट इज द सिम्बॉल रिप्रेझेंट, इट इज अ झायगोमॉर्फिक और ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर, सर्कल प्लस, तर तो actinomorphic flower and percentage as zygomorphic flower है where only one plane can pass cut the flower into 2 equal parts. So actinomorphic and zygomorphic असं आहे. Zygomorphic means any plane, one plane only can cut the flower into 2 equal parts, and actinomorphic means any plane going to the center can cut the flower into 2 equal parts. तुम्हाला दाखवलेलं आहे मी हे सगळं डिटेल्स मध्ये आपण याच्यावर चर्चा केलेली आहे. विच ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल, आता हे denotes the presence of tepals and epitypalous stamens. अच्छा, epitypalous stamens म्हणजे स्टेमन्स हे टेपल्सला अटॅच आहे. टेपल्स कशाने, कोणत्या लेटरने रिप्रेझेंट करतो आपण, म्हणजे पेरियांथ पी ने रिप्रेझेंट करतो. आणि अँड्रोशियम अटॅच टू पी, ही कंडिशन आहे ती, अँड्रोशियम इज अटॅच टू पी. ओके. नंतर मग नेक्स्ट वन इज फॅमिलीज वर आलो आपण आता लास्ट पार्ट कडे. मार्जिनल प्लासेंटेशन इज जनरली फाउंड इन द फॅमिली. कुठल्या फॅमिलीमध्ये मिळतं, आता बघितलं आपण, एक्झाम्पल इज पी, बीन, ग्राम. सो इट इज लेग्युमिनस वेअर द फ्रूट इज इन द फॉर्म ऑफ लेग्युम म्हणजे पॉड, देअरफॉर द फॅमिली इज लेग्युमिनस. नेक्स्ट वन इज आयडेंटिफाय द करेक्ट फीचर्स ऑफ द फॅमिली टू विच द गिवन फ्लोरल फॉर्म्युला बिलॉंग्स. आता या ठिकाणी पहा, करोला 1+2+2 म्हणजे हा 100% व्हेक्झिलरी एस्टॅब्लिशन आहे, म्हणजे पी असायला पाहिजे. आणि दुसरं एक इंडिकेशन या ठिकाणी 9+1 डायडल्फस स्टेमन्स. 9 स्टेमन्स टुगेदर फॉर्म अ सिंगल बंडल अँड सिंगल स्टेमन फॉर्म अनादर बंडल. 9 डायडल्फस स्टेमन्स म्हणजे स्वीट पी मध्ये. स्वीट पी ची फॅमिली कोणती आहे, फॅबेसी. तर आपल्याला फीचर्स हे फॅबेसीचे या ठिकाणी शोधायचे आहेत. So presence of actinomorphic flower and cruciform corolla. Presence of actinomorphic flower म्हणतात ते, आणि cruciform पण corolla is cruciform is there. actinomorphic flower आणि cruciform corolla असतो. cruciform म्हणजे काय, cruciform corolla म्हणजे कसा, पॅपिलिओनेशियस corolla. आणि फ्लावर ऍक्टिनोमॉर्फिक म्हणजे नो, आयडेंटिफाय द करेक्ट फीचर्स. तर हे तर रॉंग आहे, हे झायगोमॉर्फिक आहे. आणि क्रुसिफॉर्म म्हणजे ऍक्च्युअली पॅपिलोनेशियस करोला आहे. तर पहिलं तर रॉंगच आहे, फर्स्ट वन इज रॉंग. ऍक्टिनोमॉर्फिक कसं आहे, झायगोमॉर्फिक आहे ना, कारण स्टँडर्ड किल आणि विंग्स. तर त्याच्यामध्ये ओनली वन प्लेन पासिंग थ्रू द सेंटर कॅन कट द फ्लावर इनटू 2 इक्वल पार्ट. सो इट इज ऍक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक आहे. ते म्हटलं ऍक्टिनोमॉर्फिक, पहिलं रॉंग आहे. दुसरं, अँड्रोशियम इज कॉमनली डायडल्फस अँड अँड्रोशियम आहे, करेक्ट. 9+1 म्हणजे डायडल्फस. सो बी इज करेक्ट. प्रेझेन्स ऑफ सायमोस, नो. रेसिमोस इन्फ्लोरेसन्स. फ्रूट इज बेरी, नो. फ्रूट इज अ लेग्युम. तर फक्त बी इज द करेक्ट ऑप्शन. बाकीचं या ठिकाणी बेरी नसतं, टोमॅटो सारखी ते लेग्युम असतं, म्हणजे शेंग असतं. आयडेंटिफाय द मिसिंग फ्लोरल ऑर्गन्स इन द गिवन फ्लोरल फॉर्म्युला. मिसिंग ऑर्गन, आता केलिक्स नंतरचा करोलाचा पार्ट मिसिंग दाखवला आहे. आणि अँड्रोशियम 9+1 म्हटलंय. 9+1 अँड्रोशियम म्हणजेच काय, करोला कशी आहे, 1+2+2.
1 standard, 2 wings and 2 keels. Okay, 1 plus 2 plus 2, 1 plus 2 plus 2 in bracket असं पाहिजे. So B is the answer. Which floral family 9 plus 1 म्हटलं तर पुन्हा आपण फॅबेसी कडे आलो. 9 plus 1 म्हणजे डायडल्फस कंडिशन, तर ती आली फॅबेसी. आपण फॅमिलीज बघितल्या आहेत आता. मॅच द कॉलम 1 and 2, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता करेक्ट ऑप्शन बघायचं आपल्याला याच्यामध्ये. तर करेक्ट ऑप्शन बघताना आपण दोघांमध्ये बघायचंय का करेक्ट ऑप्शन? ओके, तर पहिलं ग्राम, सेम, मूंग आणि सोयाबीन. म्हणजे ग्राम म्हणजे हरभरा, सेम म्हणजे तुमची चवळी, नंतर मग मूग तुम्हाला माहितीच आहे, सोयाबीन तुम्हाला माहिती आहे. तर हे सगळे हे ऑल दिस दे फॉर्म द पल्सेस, या सगळ्याच्या डाळी असतात. सो A7 A7 असलेला कुठला ऑप्शन आहे? एकच ऑप्शन आहे. A7 असलेला एक ऑप्शन आहे म्हणजे बी. सो बी शुड बी द ऑप्शन. पहिलंच याच्यावरनं पटकन तुम्हाला इतका वेळ, कारण तुम्हाला फार कमी वेळेत करायचं असतं. माझ्या वेळेला कधी कधी काय करायचं की ए बघायचा आणि दुसरा पण बघून घ्यायचा, 5-6 बघण्यापेक्षा दुसरा लगेच बघायचा सोयाबीन आणि ग्राउंड नट, यांच्यापासून ऑइल मिळतं, इडिबल ऑइल आहे का? आहे. बस पुढचं वाचलं नाही तरी पण तुमचा वेळ वाचवून तुम्ही पुढच्या प्रश्नाला जाऊ शकता. ओके, प्लांट हॅज बटरफ्लाय शेप. आता बटरफ्लाय शेप करूला आत्ताच आपण बघितलं, पिसम सटावियम मध्ये असतो. फॅबेसी फॅमिली आहे. तर फॅमिली कोणती हेच विचारलंय त्यांनी? नाही. हो, फॅमिली विचारली आहे, पण इथे फॅबेसी नावच कुठे नाहीये. मग कोणकोणत्या फॅबेसीचा अल्टरनेटिव्ह नेम कोणता याच्यामधला पहा? पॅपिलिओनेसी, ॲस्टरेसी, रुबिएसी, माल्व्हेसी. तर माल्व्हेसी ही तर हिबिस्कसची फॅमिली आहे. ॲस्टरेसी ही तुम्हाला माहिती सांगितली आहे तुम्ही. ॲस्टरेसी कशामध्ये बघितली होती आपण? ॲस्टरेसी सनफ्लॉवर मध्ये बघितली होती. पॅपिलिओनेसी हे त्याचा अल्टरनेटिव्ह नेम आहे, बिकॉज बटरफ्लाय लाईक करोला त्याच्यामध्ये असतो. त्या करोला आपण पॅपिलिओनेशियस करोला म्हणतो. सो इट इज पॅपिलिओ. नंतर मग नेक्स्टला जाऊया आपण. वी आर टुवर्ड्स द एंड ऑफ द लेक्चर. persistent calyx is the characteristic of the plant belonging to. आता तुम्हाला माहिती आहे सोलॅनेसी मध्ये वांग्याला शेवटपर्यंत केलिक्स असतात. सो इट इज सोलॅनेसी. स्टडी केअरफुली द गिवन फ्लोरल डायग्राम. ही फ्लोरल डायग्राम बघायची आणि कुठल्या फॉर्म्युलाला ती मॅच होते ते आपल्याला बघायचं आहे. ही फ्लोरल डायग्राम कुठल्याला मॅच होते बघा, की गायनोशियम बायकार्पेलरी आहे आणि हे स्टेमन्स कशाला अटॅच आहेत? तर पेटल्सला अटॅच आहे. म्हणजे कोरोलाला अँड्रोशियम अटॅच असलेले ह्या 2 कंडिशन आहेत, पी आणि सी. पण इथे बायकार्पेलरी गायनोशियम आहे, बायकार्पेलरी दोन्ही मध्ये सेम आहे. मग आता डिफरन्स काय असणार पाहिजे की K5C5. K5C5 पण आहे, पण C5 हे या ठिकाणी फ्यूज नाही आहेत, या ठिकाणी फ्यूज आहे आणि इथे सगळीकडे फ्यूज आहे, म्हणजे डी इज द आन्सर. ही फ्यूज कंडिशन म्हटली आहे इथे फ्री कंडिशन म्हटली आहे. आणि आपण फ्लोरल फॉर्म्युला मध्ये बघतो की ते फ्यूज आहेत, हे जोडलेले आहेत एकमेकांना. ओके, सो नेक्स्ट फ्लोरल फॉर्म्युला ऍक्टिनोमॉर्फिक बायसेक्शुअल K5C5A5 म्हणजे पेंटामेरस फ्लावर आहे, म्हणजे डायकॉट फॅमिली आहे. आता ही मोनोकॉट तर नाहीच फॅमिली, म्हणजे लिलिएसी तर नाही आहे. मग आता कोणती असेल? तर आपण फॅबेसी सोलॅनेसी शिकलो. यापैकी कोणती आहे? बायकार्पेलरी म्हटल्यानंतर बायकार्पेलरी गायनोशियम फॅबेसी मध्ये असतं की सोलॅनेसी मध्ये असतं? सो द आन्सर इज इट इज सोलॅनेसी. सोलॅनेसी मध्ये. नंतर आयडेंटिफाय द फॅमिली शोज फॉलोइंग डायग्नोस्टिक फीचर्स. फ्लावर्स आर पेंटामिरस, म्हणजेच आता हे डायकॉट फॅमिली आहे. गायनोशियम इज बायकार्पेलरी, आताच पाहिलं बायकार्पेलरी गायनोशियम डायकॉट फॅमिली म्हणजे सोलॅनेसीच आहे. सिनकार्पस ओरी ऑब्लिकली प्रेझेंट, सोलॅनेसी आहे. करेक्ट. बायकार्पेलरी सिनकार्पस म्हटल्यानंतर सोलॅनेसी फॅमिली म्हणायचं. पेंटामेरस फ्लावर बायकार्पेलरी सिनकार्पस. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला करस्पॉन्ड्स टू द फॅमिली लिलिस. म्हणजे एकटी मोनोकॉट फॅमिली आहे पहा, आणि त्या मोनोकॉट फॅमिलीमध्ये आपण पाहिलं की पेरियांतला अटॅच आहे, पी असला पाहिजे. सगळ्या याच्यामध्ये पीस दाखवलेलं आहे, म्हणजे मग आता आपल्याला थोडं कठीण आहे. मग ट्रायमेरस फ्लावर म्हणतात, सगळीकडे ट्रायमेरसही दाखवलेलं आहे. फक्त आपल्याला आता इपिफिलस स्टेमन्स कुठे असतात? तर याच्यामध्ये इपिफिलस स्टेमन्स आहेत. एकच ऑप्शन इपिफिलस दाखवला, डी. सो डी इज द ऑप्शन. इपिफिलस आहेत ना त्याच्यामध्ये स्टेमन्स. ओके, दॅट इज द क्लू. स्टडी द केअरफुली द गिवन फ्लोरल डायग्राम. ही फ्लोरल डायग्राम बघितल्याबरोबरच आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये पेरियांथ आहे,
6 मध्ये गेलेला, तर या ठिकाणी हे याचा ऑप्शन आहे 3+3 इपिफिलस. इथे हा काय ठिकाणी इथे बायकार्पिली म्हटलं, ट्रायमेरस फ्लॉवर असं म्हणजे ट्रायकार्पिली. नंतर आयडेंटिफाय इन वर्ड्स एबीसीडी. एबीसीडी मधले हा ब्लँक स्पेस, ए काय, बी काय, सी काय, डी काय. आता डायरेक्ट आन्सर सांगते तुम्हाला. फॅबेसीचं इन्फ्लोरसन्स कोणतं असतं? फॅबेसीमध्ये इन्फ्लोरसन्स रेसिमोज आहे. फॅबेसी म्हणजे पी बिन ग्राम, त्याच्यामध्ये इन्फ्लोरसन्स कुठला आहे? रेसिमोज आहे. नंतर मग हे तर यांनीच दिल्या. मग डी मध्ये याचं फॅबेसीचं गायनोशियम कसं असतं? गायनोशियम फॅबेसीचं आपण कॅरेक्टरच बघितलं की गायनोशियम कसं आहे? बायकार्पिलरी, सिनकार्पस गायनोशियम किंवा मोनोकार्पिलरी सिनकार्पस गायनोशियम असतं फॅबेसीमध्ये. हा, बायकार्पिलरी म्हटल्यानंतर सोलॅनेसिन, मोनोकार्पिलरी म्हटल्यानंतर ते फॅबेसी. तर मोनोकार्पिलरी गायनोशियम पाहिजे या ठिकाणी, मोनोकार्पिलरी पाहिजे. डी मोनोकार्पिलरी. सो डी येईल इथे मोनोकार्पिलरी येईल, इथे रेसिमोज इन्फ्लोरसन्स आणि मोनोकार्पिलरी. नंतर मग सोलॅनेसी मध्ये फ्लावर कसे असतात? तर झायगोमॉर्फिक तर असत नाही, ऍक्टिनोमॉर्फिक असतात. झायगोमॉर्फिक मीन्स ओनली वन प्लेन पासिंग थ्रू. सोलॅनेसी मध्ये ऍक्टिनोमॉर्फिक असतात. म्हणजे बी ऍक्टिनोमॉर्फिक, म्हणजे ए रेसिम, बी ऍक्टिनोमॉर्फिक, डी मोनोकॉर्पिलरी. इथपर्यंत आलो. आता आपल्याला फक्त हा सी बघायचा आहे, तो टेपल्स बद्दल लिलिएसीची. तर टेपल्स कसे असतात? इपिफिलस असतात. इपिफिलस. तर त्याच्यामध्ये इपिफिलस वगैरे कंडिशन दिली आहे. 3+3 असतात की 5 असतात की 3+3 असतात? तर ते 3+3 असतात. अरेंज टू. तर पहिलाच आहे त्याचा ऑप्शन रेसिमोज ऍक्टिनोमॉर्फिक. नंतर मग हे 3+3 आणि हा या ठिकाणी मोनोकार्पिलरी, कारण तर फॅबेसीचा मेंबर आहे. बायकार्पिलरी म्हटलं तर सोलॅरेसीचा मेंबर असतो. ठीक आहे. 104 विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ फॅमिली. आता मला वाटतं 1 तासाच्या वर हा व्हिडिओ जातोय आपला, पण हा जाऊ देऊया थोडासा. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ द फॅमिली? फॅबेसी, कोल्चिसिनम. आता या ठिकाणी आपल्याला सगळ्याचे ऑप्शन शोधताना थोडीशी तारांबळ होणार आहे बरं का, की यातलं करेक्ट कॉम्बिनेशन शोधायचं आहे बरं का आपल्याला. तर आता लिलिएसी सगळ्यात पहिल्यांदा हे बघायचं कोणते रॉंग आहेत. तर लिलिएसी म्हटल्यानंतर ऍस्पॅरागस आहे. लिलिएसी मोनोकॉट फॅमिली आहे, त्याच्यामुळे सजबानिया वगैरे येणार नाही. तर म्हणून हे तर करेक्ट नाही आहे. ओके, लिलिएसी मध्ये मोनोकॉट फॅमिली आहे, हे करेक्ट नाही आहे. ऍस्टेरेसी म्हटल्यानंतर सॉन्कस, अरे हे करेक्ट आहे ना. सॉन्कस इज करेक्ट. अरे पण निकोटिना नाही आहे. निकोटिना ऍस्टेरेसीचा मेंबर नाही आहे. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी हे ऍस्टेरेसी या ठिकाणी लिलिएसीचा मेंबर आहे, पण सजबानिया नाही आहे. म्हणजे सी पण इनकरेक्ट, 2 पैकी 1 इनकरेक्ट आहे याच्यामध्ये. बरोबर आहे. मग लिलिएसी नाही, ऍस्टेरेसी नाही. सोलॅनेसी मध्ये पेटुनिया हा सोलॅनेसीचा आपण सिग्निफिकन्स जेव्हा बघितलं, त्याच्यामध्ये आपण बघितलं की हा ऑर्नामेंटल आहे. विदानिया सोमनिफेरिया इज ऑल्सो सोलॅनिफेरस. फॅबेसी मध्ये हा नाही आहे. बीच आहे याचा आन्सर करेक्ट, बी. आता याच्यामध्ये तुम्हाला थोडं नॉलेज बेस असल्यामुळे थोडेसे ऑप्शन्स पाठच करावे लागतील. 105 लास्ट आहे त्याच्यामधला. कंटेन्स द मोनोकॉट फॅमिली. मोनोकॉट फॅमिली म्हणजे लिलिएसी. लिलिएसी ही मोनोकॉट फॅमिली आहे. आता एवढ्यामध्ये एकाच मध्ये लिलिएसी दिसतं. आणि पोएसी म्हणजे ग्रासची फॅमिली आहे. पोएसी इज अ ग्रास फॅमिली, ग्रास इज ऑल्सो मोनोकॉट. सो सी इज द आन्सर. नंतर हा पहिला प्रश्न मला साक्षीने विचारला होता की मला कळत नाहीये की एंडोजिनस रूट्स, व्हाय रूट्स आर एंडोजिनस. त्याचा आन्सर आहे बी, द लॅटरल रूट्स अरायझिंग फ्रॉम द मेन रूट आर एक्झोजिनस और एक्झोजिनस or endogenous. The rootlets, root branches bear the absorption, secondary, tertiary roots, bones on diacropital succession. Type of root system developed from the radicle and embryo. Figure select the incorrect. इनकरेक्ट मध्ये आपण या ठिकाणी आन्सर याचा बी घेतो, कारण एक्झोजेनस नाही आहे, हा एंडोजेनस आहे. त्याचं उत्तर मी परवा दिवशी सांगितलं होतं की व्हॅस्क्युलर सिस्टीम पर्यंत हे सेकंडरी रूट्स चा टिश्यूचं कनेक्शन असतं, त्याच्यामुळे ते एंडोजेनस आहे. आणि याच्यामध्ये मात्र आता आपल्याला थोडंसं
बघायला पाहिजे. वी आर एक्सिडिंग 1 hour बट वी आर कम्प्लीट फिनिशिंग इट टुडे. आज पूर्णचं पूर्ण फिनिश ऑफ करूया आपण. लास्ट क्वेश्चन घेतोय आपण. स्टडी द फॉलोइंग चार्ट. हा चार्ट अभ्यास करायचा व्हेनेशन्स दिलेले आहेत, पॅरलल आणि रेटिक्युलेट व्हेनेशन. आणि आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स टाकायचे आहेत स्वतःला. वी हॅव टू सी फॉर द ऑप्शन्स. नाउ सी युनिक पॅरलल आणि रेटिक्युलेट युनिकॉस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन. युनिकॉस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन कशामध्ये असतं, तर याच्यामधला ऑप्शन्स विचारले मध्ये कशामध्ये असतं. युनिकॉस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन. मग आता ह्या ऑप्शन मध्ये फॅन पाम मध्ये, मँगो मध्ये, पीपल मध्ये युनिकॉस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. पीपल मध्ये, मँगो आणि पीपल मध्ये युनिकॉस्टेट रेटिक्युलेट, हे सी मध्ये दिसतं. युनिकॉस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन इज इन मँगो अँड पी. नंतर मग युनिकॉस्टेट पॅरलल, युनिकॉस्टेट पॅरलल व्हेनेशन, एकच कॉन्स्टंट पॅरलल, बनाना आणि कॅना, म्हणजे सीच याचा ऑप्शन आहे बघा. नाही, वाय नॉट? बनाना आणि कॅना युनिकॉस्टेट रेटिक्युलेट मध्ये आलं. पी, अरे आपण रेटिक्युलेट नाही, आपण पॅरलल बघणार होतो. करेक्ट. आता या ठिकाणी सारखं प्रॉब्लेम येतोय बिकॉज माय स्पेक्स आर नॉट वर्किंग वेल. ओके, इथे आपण रेटिक्युलेट म्हणत होतो आणि आपण पॅरललचे ऑप्शन देत होतो. आता पॅरलल म्हटल्यानंतर बनाना आणि कॅना, रेटिक्युलेट म्हटल्यानंतर पीपल. करेक्ट. आपण या ठिकाणी म्हणत होतो पीला रेटिक्युलेट, या साईडने रेटिक्युलेट कन्सिडर करू, रेटिक्युलेट आणि पॅरलल. ओके, मग या ठिकाणी फॅन पाम मध्ये युनिकॉस्टेट डायव्हर्जंट व्हेनेशन असतं. आणि पॅरलल डायव्हर्जंट व्हेनेशन तुम्हाला पॅरलल अँड डायव्हर्जंट, पॅरलल मल्टीकॉस्टेट डायव्हर्जंट, पॅरलल पण मल्टीकॉस्टेट डायव्हर्जंट म्हणजे क्यू आपल्याला फॅन मध्ये दिसतं, फॅन पाम मध्ये दिसतं. करेक्ट. आणि आपल्याला रेटिक्युलेट मल्टीकॉस्टेट कॉन्व्हर्जंट आपल्या झिझिपस म्हणजे बोरामध्ये दिसतं. एस. तर पहिलं हे त्यामुळे ऑप्शन्स आहेत. थोडेसे एक्झाम्पल्स तुम्ही बघितलं तर होतं. थँक्यू. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.